मनोज जरांगे हे लाखो मराठा बांधवांसोबत लोणावळ्यामध्ये पोहोचलेले आहेत। लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे यांची सभा होणार आहे। मराठा बांधवांसाठी खास नाश्त्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। इथे पोहोचलेले मराठा बांधव या नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। मनोज जरांगे पाटील यांचा हा भगवा वादळ आता लोणावळ्यात पोहोचलेला आहे। लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी या मैदानावर पोहोचलेले आहेत, जिथं काही वेळातच मनोज जरांगे पाटील एक सभा देखील घेणार आहेत। आणि त्यापूर्वी जर आपण बघितलं तर रात्रभर प्रवास करून जे मोर्चेकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे। अगदी भाकर आणि त्याचबरोबर ठेचा आणि चटणी अशा पद्धतीने हा नाश्ता या ठिकाणी दिला जातोय। आपण बघू शकतो हा कुठून घरातून आणलाय, कुठून प्रत्येकाच्या घराघरातून आपण गोळा केलेला आहे। ज्या माऊली मातांनी जे दिलंय ते सर्व आपण इथं घेतलेलं आहे। आणि जे आपला मराठा समाज आहे एकही असं कमी पडू नये या हिशोबाने आपण सगळे इथं तयारी केलेली आहे। एकही आपला मावळा उपाशी पोटी राहू नये याची आपण दक्षता घेतलेली आहे। लोक बघितलं तर अशा पद्धतीने इथं बसून या नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत, इथं जेवतायत, नाश्ता करतायत आणि त्यानंतर पुढं आपल्याला मोर्चा पनवेलला पुढचा मुक्काम असणार आहे। त्या मार्गावर हे निघणार आहे। त्यापूर्वी आपण बघू शकतो अशा पद्धतीने प्रत्येक जो मराठा मावळा किंवा मराठा बांधव या ठिकाणी आलेला आहे अशा पद्धतीने या मैदानावर बसून नाश्ता करतायत, त्यांचं जेवण सुरू होतोय। आणि त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सभा घेतील आणि पुढं मुंबईच्या दिशेने हा मोर्चा कूच करणार आहे। आणि आज संध्याकाळचा मुक्काम पनवेल या ठिकाणी असणार आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।